नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. सिंधुदुर्गात 4 ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारणार, पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा. आता अधिकाऱ्यांची मस्तीच उतरवणार, निलेश राणे भडकले. आणि सिंधुदुर्गचा आवाज दिल्लीत बुलंद केला, शिवसेना नेत्यांनी दिल्या खासदार विनायक राऊतांना शुभेच्छा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहूयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. जिल्हा खनिकर्मच्या निधीतून जिल्ह्यासाठी एकूण 12 रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ओरोस, महिला रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली अशा 4 ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यास पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री. आणि त्या कोविडच्या निधीमधनं देखील आज आम्ही 31 मार्चच्या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य सेवेमध्ये आधुनिकता यावी यासाठी काही निर्णय घेतलेत. त्याच्यामध्ये मॉड्युलर ओटी म्हणजे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर हे सिंधुदुर्गामध्ये 4 ठिकाणी उभारली जाणार आहेत. त्याच्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये जे नवीन ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम होतं आहे त्या ठिकाणी जवळजवळ $2.25 कोटी खर्च करून हे मॉड्युलर ओटी उभारलं जाणार आहे. जिल्हा रुग्णालय आपलं जे आहे त्या ठिकाणी, कणकवलीमधलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी आणि महिला रुग्णालय जे आहे कुडाळला त्या ठिकाणी मॉड्युलर ओटी हा एक नवीन कन्सेप्ट आरोग्य सेवेसाठी सिंधुदुर्गामध्ये आपण करतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. 80% समाजकारण आणि 20% राजकारण खासदार विनायक राऊत करतायत. राऊत यांनी सिंधुदुर्गचा आवाज दिल्लीत मोठा केला असल्याचे गौरवोद्गारही यावेळी शिवसेना नेत्यांनी काढले. खरं तर खासदार विनायक राऊत हे लोकप्रिय खासदार म्हणून या भागामध्ये गणले जातात. बॅरिस्टर नाथपैंचा, प्राध्यापक मधु दंडवतेंचा जो वारसा आहे, जी परंपरा आहे, ही परंपरासुद्धा खासदार साहेबांनी तशाच पद्धतीनं सुरू ठेवलेली आहे आणि जनतेशी त्यांचा इतका लोकसंपर्क आहे आणि विकासालासुद्धा या मतदारसंघातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या विकासालासुद्धा त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं खासदार साहेब या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, व्हिजन घेऊन विकासाचं, आणि अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. म्हणजे ओरसमधल्या महाविद्यालयाचा प्रश्न असेल, मेडिकल कॉलेज 966 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेत. नॅशनल हायवेचं चौपदरीकरण असेल, चिपी विमानतळ असेल, रेडी पोर्ट असेल, आढळीचा MIDC प्रकल्प असेल, असे अनेक विषय आहेत की ज्या विषयामुळे सिंधुदुर्गाच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना विनायक राऊत साहेबांच्या झुंजार नेतृत्वामुळे त्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि म्हणून त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं म्हणजे आरोग्य लाभो, चांगली त्यांना त्या ठिकाणी त्यांची राजकीय प्रगती होऊ, एवढं या निमित्तानं सांगतो आणि शुभेच्छा देतो. खासदार विनायक राऊतांना वाढदिवसाच्या माझ्या वतीने व माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा.
खरं तर खासदार राऊत साहेबांनी गेल्या 2 टर्ममध्ये विविध कोकणातील प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेत आणि सातत्याने लोकसभा आणि विधानसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी सोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि त्याचीच फलवृत्ती म्हणजे आपल्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज असून देत, घोडके सोनवणे घाट असून देत, आयुष हॉस्पिटल असून देत, मुंबई गावामार्ग चौपदीकरण असून देत आणि निश्चितपणे खासदार राऊतांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतानाच भविष्यात ते आपल्या राज्याचं नेतृत्व करतील अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचा दिवस आहे आणि आमच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत साहेबांचा वाढदिवस हा अनेक सामाजिक उपक्रमानं साजरा केला जातो आणि आदरणीय मोठ्या साहेबांचा जो आदेश आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच धर्तीवर खासदार साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि खासदार साहेबांनी सिंधुदुर्गचा आवाज हा दिल्लीमध्ये नक्कीच बुलंद केलेला आणि त्याच्याबद्दलचा सगळ्यांनाच अभिमान आहे. ऐतिहासिक विजय 2दा खासदार साहेबांनी प्राप्त केलेला आहे हा त्यांच्या संपर्कामुळं आणि त्यांच्या वागण्यामुळं केलेला आहे. सगळ्यात जास्त मतदारसंघामध्ये संपर्क असणारे खासदार म्हणून देशातल्या काही खासदारांचं जे नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये विनायक राऊत साहेबांचं नाव घेतलं जातं आणि त्याच्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे, आम्हाला गर्व देखील आहे आणि म्हणून त्यांना शिवसेनेमार्फत, माझ्या कुटुंबियांमार्फत उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सत्ताधारी नेहमीच आश्वासनच देत राहणार आणि अधिकारी काय कारवाई करणार नाहीत यात पारंपरिक मच्छीमार भरडला जाणार. त्यामुळे आता काय ती एकदा भूमिका घ्या, मी पारंपरिक मच्छीमारांच्या सोबत आहे, अधिकाऱ्यांची कशी मस्ती उतरवतो ते बघा, असा रोखठोक इशाराच माजी खासदार निलेश राणे यांनी दिलाय. एलईडी मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण सुरू केलंय. सोमवारी उपोषणाच्या 4थ्या दिवशी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणात उपोषणकर्त्या पारंपरिक मच्छीमारांची भेट घेतली. सत्ताधारी आमदार खासदार हे प्रश्न सोडवणार नाहीत, तुम्ही पुढे जी काही भूमिका घ्यायची आहे ती घ्या, मी तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी मच्छीमारांना दिली. आणि जवळपास या 2-1.5 महिना मासेमारी कन्फर्म होण्याच्या मार्गावर आहे. आज पण बऱ्याच बोटी काय मिळत नाही म्हणून त्यांना उभ्या आहेत सागरावर, त्यांना खलाशांचा पदार्थ पण त्याच्यातून मागत आहे. त्यामुळे बऱ्याच बोटी पण बंद आहेत आणि छोट्या मच्छीमारांचं तर काही हेच राहिलेलं आहे. काय आई झेड करायची तुम्ही करतो आता जी करायची ती, पण तुम्ही तुमच्या विषयावर ठाम राहा आणि तुम्ही जो दिशा ठरवाल, तुमची दिशा ती आमची दिशा, एवढं लक्षात ठेवा. इकडे बसून तिकडे काय फायदा होणार आहे का? नाही. त्या भडव्यांना काय फरक पडणार तिकडे? म्हणून तुम्हाला विनंती करतो, एक भूमिका घ्या, त्या भूमिकेबरोबर आम्ही राहतो तुमच्याबरोबर. पण तुम्ही इकडे उन्हात आणत बसणार, माता भगिनी बसणार आणि त्यांना तिकडे काही फरक पडणार, त्यांना संधी देऊ लागतो. चौकातला निर्णय द्यायचे, ते इकडे येणार, तुमच्यासमोर लुडबुड करणार आणि जाणार. मला राजकारण करायचं नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, जो काय तुमचा निर्णय आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. अधिकाऱ्याला ज्या भाषेत कळतं, आता इथून गेल्यानंतर मी त्या अधिकाऱ्याला बोलवतो, त्याच्याशी बोलतो. अधिकारी काय करू शकतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्या अवकाशात जेवढं आहे तेवढंच करू शकतो. त्याच्या पलीकडे पैसे खाऊन पण तो जास्त तुमच्यासाठी काय करू शकला. तुमच्या विरोधी तुमच्या बरोबर आहे. उद्या काही जरी नाही, पहिली केस मी घेईन तुमच्यासाठी. तो विषय नाही, विषय माझ्यासाठी एवढाच आहे की हा विषय सुटला पाहिजे. हे उपोषण, मला रोज फोटो येतात, त्या लोकांना फरक पडतोय. 14 दिवस आहे आज तुमचा. सगळ्यांशी बोलून राणे साहेबांना पण उद्या, साहेब आता गेले दिल्लीला, तिथे अधिकाऱ्यांशी बोलायला लावतो, इकडे फिशरीच्या अधिकाऱ्यांना बोलायला लावतो, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बोलायला लावतो, त्याच्यातून मार्ग काढू. लक्षात आलं? पण तुम्ही जी भूमिका घ्याल मी तुमच्या बरोबर आहे, एवढं सांगण्यासाठी आलो. बाकी काही असेल तुम्ही सांगा, सगळा पाठपुरावा मी करतो. उद्या कोर्टात जरी जावं लागेल मी तुमच्यासाठी कोर्टात जातो, पण तुम्ही एक भूमिका घ्या. वर्षोनवर्ष हे तुम्ही भोगताय, हे मी अनेक वर्षापासून बघतोय, पण आता भूमिका घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या
मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. कॉम्पेअर प्रीती, गोव्यातील प्रसिद्ध संपादक आणि लग्न सोहळा तसेच सामुदायिक कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ, वाढदिवस आणि मंडप सजावट, एकमेव डीजे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्वरित ऍडव्हान्स बुकिंग साठी संपर्क कॉम्पेअर प्रीती 9226 22 11 10. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready.
सत्ताधारी नेहमीच आश्वासनच देत राहणार आणि अधिकारी काय कारवाई करणार नाहीत, यात पारंपरिक मच्छीमार भरडला जाणार। त्यामुळे आता काय ती एकदा भूमिका घ्या, मी पारंपरिक मच्छीमारांच्या सोबत आहे, अधिकाऱ्यांची कशी मस्ती उतरवतो ते बघा, असा रोखठोक इशाराच माजी खासदार निलेश राणे यांनी दिलाय। एलईडी मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण सुरू केलंय। सोमवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणात उपोषणकर्त्या पारंपरिक मच्छीमारांची भेट घेतली। सत्ताधारी आमदार खासदार हे प्रश्न सोडवणार नाहीत, तुम्ही पुढे जी काही भूमिका घ्यायची आहे ती घ्या, मी तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी मच्छीमारांना दिली। आणि जवळपास आज जवळजवळ 1.5 महिना मासेमारी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। आज पण बऱ्याच बोटी काय मिळत नाही म्हणून त्यांना उभ्या आहेत सागरावर, त्यांना खलाशांचा पदार्थ पण त्याच्यातून मागत आहे, त्यामुळे बऱ्याच बोटी पण बंद आहेत आणि छोट्या मच्छीमारांचं तर काही हेच राहिलेलं आहे। करायला काय आई झेड करायची ती करतो आता जी करायची ती, पण तुम्ही तुमच्या विषयावर ठाम राहा आणि तुम्ही जो दिशा ठरवाल, तुमची दिशा ती आमची दिशा, एवढं लक्षात ठेवा। इकडे बसून तिकडे काय फायदा होणार आहे का? नाही, त्या भडव्यांना काय फरक पडणार तिकडे? म्हणून तुम्हाला विनंती करतो, एक भूमिका घ्या, त्या भूमिकेबरोबर आम्ही राहतो तुमच्याबरोबर। पण तुम्ही इकडे उन्हातानात बसणार, माता भगिनी बसणार आणि त्यांना तिकडे काही फरक पडणार, त्यांना संधी देऊ लागतो चौकातला निर्णय द्यायची। ते इकडे येणार, तुमच्यासमोर लुडबुड करणार आणि जाणार, मला राजकारण करायचं नाही। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, जो काय तुमचा निर्णय आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। अधिकाऱ्याला ज्या भाषेत कळतं, आता इथून गेल्यानंतर मी त्या अधिकाऱ्याला बोलवतो, त्याच्याशी बोलतो, अधिकारी काय करू शकतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्या अवकाशात जेवढं आहे तेवढंच करू शकतो, त्याच्या पलीकडे पैसे खाऊन पण तो जास्त तुमच्यासाठी काय करू शकणार। तुमच्या विरोधी तुमच्या बरोबर आहे, उद्या काही जरी नाही, पहिली केस मी घेईन तुमच्यासाठी, तो विषय नाही। विषय माझ्यासाठी एवढाच आहे की हा विषय सुटला पाहिजे। हे उपोषण, मला रोज फोटो येतात, त्या लोकांना फरक पडतोय, 14 दिवस आहे आज तुमचा। सगळ्यांशी बोलू, राणे साहेबांना पण उद्या, साहेब आता गेले दिल्लीला, तिथे अधिकाऱ्यांशी बोलायला लावतो, इकडे फिशरीच्या अधिकाऱ्यांना बोलायला लावतो, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बोलायला लावतो, त्याच्यातून मार्ग काढू। लक्षात आलं? पण तुम्ही जी भूमिका घ्याल मी तुमच्या बरोबर आहे, एवढं सांगण्यासाठी आलो। बाकी काही असेल तुम्ही सांगा, सगळा पाठपुरावा मी करतो। उद्या कोर्टात जरी जावं लागेल, मी तुमच्यासाठी कोर्टात जातो, पण तुम्ही एक भूमिका घ्या। वर्षोनवर्ष हे तुम्ही भोगताय, हे मी अनेक वर्षापासून बघतोय, पण आता भूमिका घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. 10 लाख बँक कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर असून बँकांचं खासगीकरणानं सामान्य वेठीदारांच्या हिताला बाधा येऊन तो रस्त्यावर येणार आहे। यापूर्वी बुडालेल्या खासगी बँकांनी ते सिद्ध झालंय। त्यामुळे देशहितासाठी सर्व देशवासियांनी बँक संपला पाठिंबा द्यावा, असं आवाहन बँक कर्मचारी नेते देविदास तुळजापूरकर यांनी केलंय। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 9 बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचे जवळजवळ 10 लाख सभासद आज आणि उद्या 2 दिवस संपावर आहेत। संपामध्ये एकमेव मागणी आहे, ती म्हणजे बँक खाजगीकरणाला विरोध। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडत असताना अशी घोषणा केली की IDBI आणि 2 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं खाजगीकरण करण्यात येईल। त्याच्यावर संघटनांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। संघटनांची अशी भूमिका आहे की जर बँकांचं खाजगीकरण झालं तर सामान्य माणसाची बचत धोक्यात येईल। अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये आपण येस बँकेचं उदाहरण बघितलं, PMC बँकेचं उदाहरण बघितलं, त्यापूर्वी ग्लोबल ट्रस्ट बँक, कराड बँक, या सगळ्या खाजगी बँका आहेत, त्या बुडाल्यावर शेवटी डिपॉझिटरला रस्त्यावर उभं राहावं लागतं। ही त्याची दुरावस्था होऊ नये या भूमिकेतून आम्ही या बँक खाजगीकरणाला विरोध करतोय। आज देशभरातले 10 लाख बँक कर्मचारी आहेत, जे की 1 लाखापेक्षा जास्त बँक ब्रांचेसमध्ये काम करतात, जे 150 लाख कोटी रुपयाचा बँकिंग व्यवसाय हाताळतात। महाराष्ट्र राज्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक बँक ब्रांचेसमध्ये काम करणारे 50,000 बँक कर्मचारी आणि अधिकारी, जे 30 लाख कोटी रुपयांचा बँकिंग व्यवसाय हाताळतात,
ते आज संपावर आहेत आणि हा संप याला ग्रामीण भागात शहरांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोक आम्हाला पुढाकार घेऊन आमच्या या मागणीला पाठिंबा व्यक्त करतायत, कारण हा संप बँक कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही आर्थिक मागणीसाठी नाही किंवा त्यांना काहीतरी अधिक हक्क पाहिजेत किंवा सवलती पाहिजेत म्हणून नाही. हे जनतेने ओळखलेलं आहे आणि म्हणूनच आज जनता आमच्या पाठीशी उभी राहते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी बस स्थानकात धडक दिली. स्थानकातील दुरावस्था, नवीन इमारतीचं रखडलेलं काम, विद्यार्थ्यांची गैरसोय आदी विषयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले. परिवहन मंडळाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार पाहिल्यानं सर्वच पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सर्व पदाधिकारी आगार प्रमुख वैभव पडोळे यांच्या भेटीसाठी गेले असता ते न भेटल्याने सर्व पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले. यावेळी वैभव पडोळे यांच्याशी संपर्क केला असता आपण बाहेर गेलो असून मंगळवारी भेटू असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मंगळवारी स्थानकात न भेटल्यास सर्व एसटी बस अडवून ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिलाय. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, अशोक पवार, आशिष कुलकर्णी, आसिफ शेख, राजू धारपवार, पप्पू शेख, सुरेश वडार, संतोष जोईल, कौतुक नाईक, नवल साटेलकर, अमर धोत्रे, भरत गावकर, संकेत शेटकर आदी उपस्थित होते. आता गेले 2 दिवस विद्यार्थ्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत की आपल्या ज्या बस फेऱ्या आहेत त्या उशिरा लागत आहेत गाड्या, त्यामुळे आम्हाला बस स्थानकात तात्काळ बसावं लागतं. त्यामुळे आज अचानक आम्ही आज इथले जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना भेट देण्यासाठी ते आज आमचं राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आलं. परंतु साहेबांना समजतं असते साहेब इथून काय करत आपण आंबोलीला आहोत म्हणून सांगितलेलं. उद्याचा 10 वाजता सकाळी 10 वाजताचा आम्हाला वेळ दिलेला आहे आणि ज्या काय या बस स्थानकाबाबतीत समस्या आहेत त्याची आपल्याला कल्पना देणं असा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. आज आपण इथे बघतोय की प्रवाशांना बसायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही. तिथे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. कुठच्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं किंवा कोरोनाबाबतच्या नियमांचं कुठे पालन केलेलं दिसत नाही आहे. इथे साहेब कुठचेच म्हणजे जो इथे जबाबदार अधिकारी पाहिजेत ते दिसत नाहीत. आज प्रत्येक केबिनला जातो तिथे माणसंच दिसत नाहीत. सध्या अशी परिस्थिती आहे. स्थानक प्रमुख नाही आहेत, कंट्रोलर दिसत नाही आहेत. जिथे येतो तिथून नंतर बोलवून घेत आहेत त्यांना. दयनीय एकदम विचित्र परिस्थिती आहे आम्हाला बघायला मिळाली. सगळे राम भरोसे झालेले ATS नाही आहेत, AWS नाही आहेत, कोणच जागेवर नाही. कुठच्याही प्रकारचं इथे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा बोर्ड दिसत नाही आहे सध्या. बघतोय तर आता ज्या 10 वाजता गाड्या लागणार आहेत, आता 11:30 वाजले तरी ती गाडी लागलेल्या नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी आता 1-2 तासाच्या गाड्यांचा गॅप आहे. विद्यार्थी इथे बस स्थानकावर तात्काळ बसलेले दिसतात आपल्याला. त्यांना आम्ही विचारलं की रोजचीच परिस्थिती आहे, कधी 10ची गाडी 2ला लागते, कधी 2:30ला लागते, तोपर्यंत आम्ही इथेच बसतो. उद्या सकाळी त्या मुलांच्या बाबतीत एखादा जर प्रसंग घडला असता तर एसटी प्रशासन याची जबाबदारी घेणार आहे काय? कारण आता ठेकेदाराने अर्धवट काम ठेवलेलं आहे. आपण इथे समोर बघाल तर ती आता इमारत पूर्ण झालेली असते. पार्किंग त्यांनी केलेलं आहे. सगळ्या तिथे गाड्या लागलेल्या दिसत आहेत. शासनाचा निधी खर्च करून तुम्ही इथे इमारत त्याचा तुम्ही योग्य वापर करा ना. योग्य वापरात आलेले असताना सुद्धा तुम्ही त्याचा वापर करत नाही. तिथे तुमच्या गाड्या वैयक्तिक लावण्यासाठी त्याचा वापर करतायत. हे कुठेतरी चुकीचं होत आहे. आणि आज आम्ही इथे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं होतं की आता इथे आपण ठिय्या आंदोलन करायचं आणि गाड्या अडवायचं. परंतु आता डेपो मॅनेजरने सांगितलेलं आहे की आपण उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला भेट देतो. त्यामुळे आम्ही पुन्हा इथे उद्या सकाळी 10 वाजता येणार आणि उद्या जर 10 वाजता साहेबांनी आम्हाला भेट नाही दिली तर इथे आम्ही ठिय्या आंदोलन करून बस मात्र अडवणार नक्कीच. कारण परिवहन मंत्री आपले सेनेचे आहेत. आमच्या वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्यासुद्धा ह्या ज्या काही स्थानकाबाबतीत ज्या काही समस्या असतील त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि प्रवाशांना चांगल्या रीतीने कशा सेवा देता येतील याच्याकडनं स्थानकातून ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू राष्ट्रवादीच्या माध्यमातून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी.
नववर्षानिमित्त खास ऑफर कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट मुदत 365 दिवस व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59. लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग दंतचिकित्सा, डिजिटल एक्सरे सेवा, दात आणि दाढा काढणे, दाताच्या रंगांचे कृत्रिम दात बसवणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंटने दात बसवणे, दात साफ करणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, पूर्णता किंवा अंशता कवळी बसवणे, दातांमध्ये चांदी किंवा दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांवर उपचार,
हिरड्यांच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेद्वारे अक्कलदाढ काढणे, हिरड्या आणि जबड्यांमधील गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढणे, स्क्रूच्या आधारे कृत्रिम दात बसवणे, जबड्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रियेद्वारे जोडणे, विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा, उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध, मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, कुडाळ, पडवे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील सुसज्ज इमारतीत अत्याधुनिक ICU युनिटचं लोकार्पण करण्यात आलं. या ठिकाणी रुग्णांना 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस मिळणार आहे. हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कडून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अत्याधुनिक ICU युनिटमुळे आता अपघातात, जखमी, हृदयरोग आदी दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा मिळणार असून रुग्णांना आता गोवा, कर्नाटक, मुंबई आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. यात 8हून अधिक ICU व्हेंटिलेटर युनिट असणार असून तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आले. खासगी तत्वावर हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं असून सावंतवाडी आरोग्याच्या दृष्टीनं अधिक बळकट झाली आहे. या क्रिटिकल केअर युनिटचं लोकार्पण सोमवारी करण्यात आलं. यावेळी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, डायरेक्टर रमेश पै, गीतेश पोकळे, रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, डॉक्टर राजेश गुप्ता, हेल्दीकॉनचे डायरेक्टर डॉक्टर राकेश वालिया, सौ वालिया, डॉक्टर कुशप्रसाद, डॉक्टर शबाना राजगुरू, पूजा वारंग, दर्शन सावंत आदी उपस्थित होते. सावंतवाडीमध्ये भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या समोर हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं एक सुसज्ज असं क्रिटिकल केअर युनिट या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. आज या युनिटचा शुभारंभ या संस्थेचे अध्यक्ष असणारे ॲडव्होकेट दिलीपजी नार्वेकर यांच्या हस्ते झाला आहे. माझ्यासोबत दिलीपजी नार्वेकर आणि संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी आहे. सुसज्ज असं हे हॉस्पिटल इथल्या रुग्णांना जीवनदायी ठरणार आहे. त्यांचं जीवन रक्षणासाठी एक विशेष असं एक केअर युनिट ICU या ठिकाणी असणार आहे, व्हेंटिलेटर असणार. त्यामुळे गोवा, मुंबई आणि आपल्या सिंधुदुर्गातनं किंवा सावंतवाडीतनं जे लोक बाहेर जात होते उपचारासाठी त्यांच्यावर आज सावंतवाडीतच उपचार होणार आहेत आणि त्यांना बाहेर जायची आवश्यकता लागणार नाही. माझ्यासोबत ॲडव्होकेट नार्वेकर साहेब आहेत. नार्वेकर साहेब, खरं तर सावंतवाडीकरांसाठी विशेष पर्वणी म्हटली पाहिजे. हेल्दीकॉनच्या माध्यमातून एक आरोग्याच्या दृष्टीने आपण अपडेट झालो आज असं म्हणायला हरकत नाही, जेणेकरून सावंतवाडीतले जे लोक असतील किंवा आजूबाजूच्या गावातले जे लोक असतील जे गोवा बांबोळीवर अवलंबून होते, इतर हॉस्पिटलवर अवलंबून होते, आज त्यांना सावंतवाडीत त्यांच्या जन्मदायी भूमीमध्ये त्यांना हे उपचार मिळणार आहेत. काय सांगाल? मी ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, चेअरमन भाईसाहेब आयुर्वेदिक कॉलेज, राणी जानकीबाई युवकराव. आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ 36 वर्ष होऊन गेलीत या सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कैलासवासी भाईसाहेब सावंत त्याचे मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर होते. यांच्या प्रेरणेने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या सावंतवाडी शहरामध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. BMS आम्ही या ठिकाणी एज्युकेशन दिलं जातं. अतिशय चांगल्या प्रकारे हे कॉलेज आणि त्या दृष्टिकोनातून हॉस्पिटल आमचं चालू आहे. या हॉस्पिटलमध्ये नाही म्हटलं तरी डॉक्टर गुप्तासारख्या डॉक्टरने 40-45 हजार ऑपरेशनं केली आणि जर सर्वसाधारण पाहिलं तर या रुग्णांना कमी खर्चामध्ये आम्ही त्यांना सेवा देत होतो. परंतु काही जरी झालं तरी एखादा सिरियस जर पेशंट जर आला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सेवा दिली जात नव्हती. त्यांना मग अतिशय सिरियस असला तर त्यांना मला वाटतं बांबोळीला, गोव्याला घेऊन जावं लागत असे, बेळगावला घेऊन जावं लागत असे किंवा कोल्हापूर, मुंबईला अशा प्रकारे पेशंटला घेऊन जावं लागत असे. काही झालं तरी या ठिकाणी आमची इच्छा असूनसुद्धा आम्ही तशा प्रकारच्याकडे खर्चिक बाब असते, ती सर्व प्रकारची व्यवस्था करावी लागते आणि ते शक्य नव्हतं. पहा ना, मार्क केलं जर तुम्ही आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ICU रूमची स्थापना कोणीच केली नव्हती. आता नो डाऊट राणेसाहेबांनी मेडिकल कॉलेज सुरू केलेलं आहे, दुसरे कॉलेज सुरू झालेलं आहे, होत आहे. ही बाब जर सोडली तर या ठिकाणी आमच्या या प्रिमायसिसमध्ये हेल्दीकॉन हा एक डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे. सगळे हायली क्वालिफाईड डॉक्टर आहेत. निरनिराळ्या भागातले या ठिकाणी डॉक्टर येऊन या ठिकाणी एक युनिट त्याने सुरू केलेलं आहे आणि त्यांना आम्ही प्रिमायसिस दिलेले आहे. अतिशय सुंदर प्रकारे आज त्याचं ओपनिंग होत आहे. चांगले चांगले डॉक्टर येतील, आलेले आहेत.
आणि या माध्यमातून आय सी यूसारखं युनिट सुरू झाल्यामुळे एखादा सिरियस पेशंट जर असला तर त्यांना गोव्याला घेऊन जाण्याची गरज नाही, बेळगावला घेऊन जाण्याची गरज नाही. या ठिकाणी कमी खर्चामध्ये त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था होऊ शकेल. आपण पहा, एखादा पेशंट जर असला तर तुम्हाला गोव्याला जायचं जर असेल, आधी जाण्या येण्याचा खर्च 7-8 हजार रुपये असतो, बरोबर आहे ना. त्या 7-8 हजार रुपये तुमचा इथे पेशंटचा ॲडमिट जर केला तर तुमचा चांगल्या प्रकारे पेशंट बरा होऊ शकतो. इथे व्हेंटिलेटरची सोय आहे, ऑक्सिजनची सोय केलेली आहे. ज्या ज्या सुविधाची आवश्यकता लागते त्या ठिकाणी या ठिकाणी सप्लाय त्यांनी केलेला आहे. हे आज त्याचं उद्घाटन आहे. मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. सोबत डॉक्टर राजेश गुप्ता आहेत, ज्यांनी गेली अनेक वर्ष उपजिल्हा रुग्णालयामध्ये विशेष काम केलं. गुप्ता सर, खऱ्या अर्थानं आज सावंतवाडीमध्ये एक युनिट सुरू होतं आहे, व्हेंटिलेटर या ठिकाणी असणार आहे, ICU असणार आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. या आधीचं जर रुग्णांची परिस्थिती आपण पाहिली आणि येत्या काळात कशा पद्धतीनं याकडे तुम्ही पाहताय? सर्वप्रथम मी आज हे ICUचं जे उद्घाटन झालं त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जे पाऊल उचललं आहे ते आज मोलाचं ठरणार. कारण ह्या कोविडच्या काळामध्ये गेल्या वर्षभरात सगळ्या लोकांनी अनुभवलं की ICUची जी कमतरता होती त्याच्यामुळे इकडच्या लोकांना नजीकच्या बेळगाव, कोल्हापूर, मुंबईसारख्या शहरात जायला लागत होतं आणि काही ठिकाणी जातानाच ते दगावलेत. तर हा प्रकार आता पुन्हा घडू नये म्हणून ही ICU इथे सुरू करण्याचा जो मानस कार्य नार्वेकर साहेबांनी हाती घेतला आणि आज हे सुखरूपाला आला आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला आज अतिशय आनंद होत आहे की सावंतवाडीमध्ये हे नवीन हॉस्पिटल सुरू होत आहे आणि त्या हॉस्पिटलसाठी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी निरनिराळे मोठमोठे निष्णात डॉक्टर येऊन इकडच्या पेशंटला सर्व्हिस देणार आहेत. इथे ICUचं हॉस्पिटल नव्हतं, त्या ICUचं हॉस्पिटल इथे सुरू झालेलं आहे आणि आम्ही आयुर्वेद हॉस्पिटलमार्फत या हॉस्पिटलला जे काही सहकार्य पाहिजे ते सगळे मॅनेजमेंटचा मी सेक्रेटरी म्हणून त्यांना आश्वासन देतो आणि त्याप्रमाणे हे सुरू होईल. आज खरं हा चांगला शुभदिन आहे. या दिवशी म्हणजे ICU युनिट सावंतवाडी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हतं. अलीकडे नारायणरावांच्या हॉस्पिटलमध्ये निमित्तानं सुरू झालं, पण ते आपल्या सावंतवाडीमध्ये आणि ह्या 2-3 तालुक्यामध्ये काहीच नव्हती सोय. त्या निमित्तानं हे ICU युनिट सुरू झालं आणि या ICU युनिटमध्ये ऑल ओव्हर इंडियातले सगळे डॉक्टर्स ऑनलाईन आपल्या पेशंटला इन्स्ट्रक्शन सर्व्हिस देऊ शकतील. अशा प्रकारे चांगलं झाल्यामुळे आपल्याला कुठे बेळगावला जावं, केलीला जावं लागतं, कोल्हापूरला जावं लागतं, गोव्याला, बांबोळीला जावं, ते आता जावं लागणार नाही. ही खरोखरच आनंददायी अशी घटना आज आपल्याकडे घडते. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो. आज ICU युनिट सुरू होत आहे. डॉक्टर वालिया, डॉक्टर कुश यांना मी शुभेच्छा देतो आहे. सावंतवाडी शहरामध्ये ICU युनिटची अत्यंत गरज होती. तुम्हाला माहिती आहे काही छोट्या कारणासाठी आपल्याला गोवा किंवा बेळगावला जावं लागत होतं आणि त्याची त्रुटी ज्या होत्या त्या आता या संस्थेच्या मार्फत एक आम्ही चालवण्याकरता दिलेली आहे. त्यामार्फत दिल्यामुळे लवकरच ह्या सुरू झाल्यानंतर ज्या अडचणी आहेत त्या पेशंट करते त्या दूर होतील. एवढं सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी शहराच्या आजूबाजूच्या लोकांनी घ्यावं की ज्याचा त्यांना फायदा हो. आपके वजह से ये सब कुछ हो रहा है. हेल्दीकॉन प्राइवेट लिमिटेड की कंपनी की वजह से ये सेंटर यहाँ पे हुआ है, उसका शुभारंभ भी हुआ है. क्या कहेंगे? ये हम लोग हेल्दीकॉन की तरफ से 2 साल से कोशिश कर रहे थे. जो हमारे चेयरमैन साहब हैं दिलीप नार्वेकर साहब, डॉक्टर गुप्ता और सारे ट्रस्टीज कि बहुत दिनों से हम लोग ये कोशिश कर रहे थे कि इस क्षेत्र के लोगों को कोई भी क्रिटिकल केयर जैसे इमरजेंसी सर्विसेज हो, हार्ट अटैक की कोई दिक्कत हो जाए या और कोई भी सीरियस बीमारी हो, उन लोगों को यहाँ से 60 किलोमीटर दूर गोवा मेडिकल कॉलेज या मणिपाल हॉस्पिटल या केली हॉस्पिटल, बेलगांव या मुंबई जाना पड़ता था. अब हम लोग इस प्रयास से कोशिश करेंगे कि यहाँ के लोगों के लिए जो 1 आवर का गोल्डन आवर होता है, आधे घंटे का, वो हम लोग यहीं बचा के मरीज को सेटल्ड करके और जो बेस्ट से बेस्ट केयर दे सकते हैं कम से कम पैसे में हम लोग कोशिश करेंगे कि यहाँ के क्षेत्र के लोगों के लिए एक अच्छा क्रिटिकल केयर और इमरजेंसी सर्विस दें. सर, कैसे ट्रीटमेंट यहाँ पे होगी और कौन कौन से डॉक्टर यहाँ पर? यहाँ लगभग इमरजेंसी के लगभग सारे डॉक्टर्स होंगे और हमें ज़रूरत पड़ने पे हमारे डॉक्टर्स अमेरिका से भी यहाँ के मरीज़ को ऑनलाइन कंसल्टेशन देंगे. दिल्ली में बैठे हुए डॉक्टर, सावंतवाड़ी में सारे डॉक्टर्स नहीं आ सकते, लेकिन हम न्यूरो सर्जन की ज़रूरत होगा तो हम दिल्ली से डॉक्टर को इधर कंसल्टेशन दे सकते हैं. केली के डॉक्टर्स यहाँ कंसल्टेशन दे सकते हैं, बेंगलोर के डॉक्टर्स दे सकते हैं. हमारा कोशिश है चाहे ऑनलाइन, आपको पता ही होगा कोरोना काल में अब फिजिकल डॉक्टर का प्रेजेंस बहुत कम हो गया है, तो हम लोग कोशिश करेंगे कि
वो जो ऑनलाइन कंसल्टेशन के थ्रू सारे विभाग के डॉक्टर्स यहाँ पे अवेलेबल रहे। सारे जितने भी क्रिटिकल केयर आईसीयू से रिलेटेड जो भी केयर है, जैसे अगर किसी को हार्ट अटैक की प्रॉब्लम हो, किसी का धड़कन तेज हो जाए, किसी का ब्रेन हेमरेज हो जाए, किसी को निमोनिया की दिक्कत हो, सांस की दिक्कत हो, किसी को सांप काट ले, जैसे ये इलाका बहुत पहाड़ी इलाका है, यहाँ ये पॉइजनिंग का केसेज बहुत आते हैं, तो ये सारे इलाज हम लोग एक छत के नीचे, क्योंकि हमारे साथ ऑलरेडी महाविद्यालय का हॉस्पिटल्स है ऑलरेडी रनिंग में, वहाँ पे ऑपरेशन थिएटर्स हमारे चल रहे हैं, केवल और केवल यहाँ पे आईसीयू की ज़रूरत थी, इमरजेंसी सर्विसेज नहीं थे, तो अब हम लोग ये दोनों मिला के मेडिकल कॉलेज और आईसीयू हेल्दीकॉन मिला के अब एक हम कंप्लीट पैकेज देने की कोशिश करेंगे। एक्चुअली जो हम इनिशिएटिव लिया है, ये अगर पूरे इंडिया में अगर आप देखते हैं तो हेल्दीकॉन जो है फर्स्ट कंपनी है जिसने ये इनिशिएटिव लिया है। हेल्दीकॉन का जो बेसिक पर्पज़ है इस इनिशिएटिव को लेने का, जो पीछे एक साल पूरा पेंडेमिक चला है, पूरा लॉकडाउन रहा है और बहुत लोगों के परिवार में से फैमिली मेंबर्स कईयों के एक्सपायर हुए अनफॉर्चुनेटली, बदनसीबी से बचा नहीं पाए मेडिकल फैसिलिटी की कमी की वजह से, या जो फैसिलिटी थी वो बहुत दूर थी। उस चीज़ को दिमाग में रखते हुए हम लोगों ने डॉक्टर दिगंबर नायक जो गोवा में बेस्ड हैं, कार्डियोलॉजिस्ट हैं, और डॉक्टर कुशेश्वर से आपने बात करी अभी, तो हम लोगों ने जो है सब ने मिल करके मिस्टर नार्वेकर को, जो एडवोकेट नार्वेकर साहब हैं, उनको ये आइडिया जब बतलाया तो वो इस आइडिया से बहुत खुश हुए कि बिकॉज वो चाहते थे कि इस शहर के लिए कुछ करें। तो जैसे हमने ये आइडिया बतलाया, उन्होंने सारा सपोर्ट हमारे को दिया, डे नाइट हमारे साथ में, इस एज के अंदर वो हमारे साथ में खड़े रहते हैं हम लोगों का मोरल बूस्ट करने के लिए। रात को 10-10 बजे तक बीमार हैं तब भी हमारे साथ खड़े हुए हैं, सिर्फ इसलिए कि यहाँ पे जनता को एक बेसिक फैसिलिटी जो मिलनी चाहिए, क्योंकि मेडिकल साइंस के अंदर एक गोल्डन आवर बोला जाता है, जो 30 मिनट्स का टाइम होता है जब भी कोई कैजुअल मतलब सीरियस शॉक पहुंचता है या कोई भी क्रिटिकल सिचुएशन में पहुंचता है पेशेंट, तो उस 30 मिनट्स के अंदर उसको अगर मेडिकल एड नहीं मिलती है तो बचाना बहुत मुश्किल हो जाता है। तो हेल्दीकॉन का जो बेसिक पर्पज़ है वो यही है कि यहाँ पे वो 30 मिनट्स के अंदर हम लोग वो सब अपनी तरफ से एफर्ट्स, भगवान नहीं है लेकिन जो भी मेडिकल साइंस कहती है, मेडिकल साइंस के हिसाब से जितना एफर्ट्स डाले जा सकते हैं भगवान के आशीर्वाद से, तो उतना हम लोग करेंगे। नक्कीच या ठिकाणी सावंतवाडीमध्ये आपण पाहिलं तर हेल्दीकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हे केअर सेंटर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे, ज्यामुळे जे सिरियस पेशंट असतील त्यांना आता गोव्याला किंवा बांबोईला जायची गरज भासणार नाही आहे। त्यामुळे सावंतवाडी येथील इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना हे हॉस्पिटल, हे क्रिटिकल केअर सेंटर हे जीवनदायिनी ठरणार आहे, एवढं मात्र नक्की। कॅमेरामन हर्षलसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. 2 वेळा खासदार, शिवसेना पक्षात महत्त्वाचे मानले जाणारे सचिवपद अशा अनेक पदांवर असताना सर्वसामान्यांना आपले वाटणारे नेते म्हणजे खासदार विनायक राऊत। आपल्या कामानं विनायक राऊत यांनी मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज तळगाव येथील निवासस्थानी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षा होतोय। जाणून घेऊया खासदार राऊत तसेच कार्यकर्त्यांच्या भावना।
खरं तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत खासदार विनायकजी राऊत यांच्या निवासस्थानी आहोत. खरं तर आज सांगायचं झालं तर आज विनायक राऊत साहेबांवर वाढदिवसानिमित्त आज 67वा वाढदिवस त्यांचा होतो आहे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अगदी मनामनात जे असे कार्यकर्ते त्यांचे आहेत की त्यांचं एवढं प्रेम आहे ते आज खासदार साहेबांच्या निवासस्थानी येत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत. खरं तर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी एअरपोर्टसारखं असो, मुंबई गोवा महामार्गासारखा प्रश्न असो आणि मोबाईल टॉवर असो, असे प्रश्न त्यांनी अगदी वेळोवेळी मार्गस्थळी केलेले आहेत. आज त्यांचा 67वा वाढदिवस होतो आहे. आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आपल्यासोबत राऊत साहेब आहेत. आपण राऊत साहेबांना विचारूया कशा पद्धतीने. राऊत साहेब, आज शुभेच्छा वाढदिवसाच्या, काय सांगू शकाल? खूप आनंद होतो आहे. सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मंडळी यांच्याकडून खूप खूप आशीर्वाद मिळत आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने. आज सकाळीच राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी आणि इतरही मोठ्या लोकांनीसुद्धा माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेतच. त्याचबरोबर या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासुद्धा शुभेच्छा आहेतच. आणि ह्या शुभेच्छा पाठीशी ठेवून आणि ह्या शुभेच्छाचा आदर मनामध्ये ठेवूनच मी माझ्या खासदारकीचं जे पद आहे ते पूर्णपणे वापरात आणायचं ठरवलेलं आहे. लोकोपयोगी जी कामं असतील, जनसुविधेची जी कामं असतील ती लोकांच्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करतो. त्यामध्ये ह्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि आदेशामुळे त्यामध्ये बहुतांशी यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आपल्यासोबत अर्पणा कोटाळे मॅडम याच्या धडाडीच्या कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत जातात. मॅडम बोला, काय सांगा? आज आमच्या लाडक्या खासदार साहेबांचा वाढदिवस आहे. शब्द खूप कमी आहेत, पण आमच्या साहेबांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नागेंद्रजी परब साहेब आपल्यासोबत आहेत. परब साहेब, कशाबद्दल शुभेच्छा देणार? नाही, खरं तर सिंधुदुर्गाचं आधारवड म्हणून आम्ही खासदार साहेबांकडे पाहतो, ज्यांच्या प्रेमाची सावली सातत्याने आमच्यावर आहे. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचा एक आधार म्हणून आम्ही त्यांच्याकडे सर्व पाहतो सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने. त्याचप्रमाणे खासदार साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब, काय सांगू शकाल? आज वाढदिवस साजरा होतोय खासदार साहेबांचा. आज आमच्या साहेबांचा वाढदिवस आणि असे आम्ही बघितले समाज राजकारणापेक्षा पण समाजसेवा सातत्याने जे करतात आणि लोकांमध्ये मिसळतात. कधी साहेबांना फोन केला तरी साहेब कधी नाही म्हणत नाहीत, फोन उचलतात. असे एकमेव मला वाटतं नेते असतील महाराष्ट्रातील नव्हे, देशातील पण एकमेव नेते असतील आणि त्यांना या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साहेब, आपण कशाबद्दल? धन्यवाद. साहेब आमचे लोककल्याणकारी नेते आहेत आणि त्यांचा आदर संपूर्ण दोन्ही मतदारसंघामध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा आलेला आहे. तो आमच्यासारख्या छोट्याशा कार्याचा अभिमानास्पद आहे आणि म्हणूनच आम्हाला ह्या साहेबांना वाढदिवसाच्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. सिंधुदुर्गात 4 ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारणार, पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा. आता अधिकाऱ्यांची मस्तीच उतरवणार, निलेश राणे भडकले. आणि सिंधुदुर्गचा आवाज दिल्लीत बुलंद केला, शिवसेना नेत्यांनी दिल्या खासदार विनायक राऊतांना शुभेच्छा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.
डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉयट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना विशेष सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21.
SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग अस्थिरोग, अस्थिव्यंग, हाडमोड, सांधा सरकणे इत्यादी अस्थिरोग संदर्भीय सर्व निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. हिप रिप्लेसमेंट, अंशता आणि पूर्णतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया उपलब्ध. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ.